नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुझ्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी अशी आहे की मित्रांनो, आता 6,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी स्पष्ट सांगितली। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, हे 6,000 रुपये आणि हे 12,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, PM किसान योजनेबाबत सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे। या योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। आता शेतकरी 22व्या हप्त्याची वाट बघत आहेत। या योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी 6,000 रुपयांऐवजी ही रक्कम 12,000 होणार का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे। मात्र केंद्र सरकारकडून आणि अर्थमंत्र्यांकडून याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली असून सध्या तरी PM किसान योजनेतील रक्कम वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही। कृषी कल्याण मंत्रालयाने 2026 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी आपली प्राधान्ये आणि उद्दिष्टे जाहीर केली आहेत। यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे। या योजनेसाठी यंदाही 63,500 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा निधी मागील वर्षा इतकाच आहे। त्यामुळे बजेटमध्ये कोणतीही वाढ न झाल्याचे स्पष्ट झाले आहे। यामुळे 6,000 रुपयांची मदत 12,000 रुपये होणार का, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे। सरकारने योजनेत कोणताही बदल न करता तीच रक्कम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक लाभ मिळत आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या निधीचा मुख्य उद्देश फक्त शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे एवढाच नाही तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या दैनंदिन खर्चातही त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळतो। यामुळे त्यांना बियाणे, खते किंवा शेतीशी निगडीत सामान विकत घेण्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठीही या रकमेचा उपयोग होतो। त्यामुळे PM किसान निधी योजनेचा शेतकऱ्यांना आधार मिळतो असे म्हणता येईल। दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे 9.5 कोटी पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा थेट लाभ देण्यात लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे। यासाठी मंजूर केलेला संपूर्ण निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याला सामोरे जावे लागणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या 6,000 रुपये आणि 12,000 रुपयांचं जे कन्फ्युजन होतं ती इथं स्पष्ट झालेलं आहे। अखेर तुम्हाला 6,000 रुपयेच या PM किसान सन्मान निधीच्या योजनेतून मिळणार आहेत। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।